आज बुधवार 21 ऑगस्ट. बघता बघता आमचा इथला मुक्काम संपत आला आणि आता 23ला मी इथून निघणार. पुन्हा आपल्या आपल्या भारतात, आपल्या मायदेशात परत जायचे. पण इथं पण खूप काही करायला मिळालं, छान मिळालं. सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आत्मानात्मविवेक चिंतन परा, याध्यात्मविद्याप्रदम. शृंगारादिरसेषु मग्नरसिकान्, वाग्वैभवङ्कारकं. दृष्टिर्यस्य तथैव यथा तथैव सुखदं, भावार्थकं निर्मितं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. काल आपल्या 1118पर्यंत ओव्या झालेल्या होत्या. मलाही असं वाटलं होतं की इथे असेपर्यंत आपण 1200कडे वाटचाल करू, पण घाई करण्याचं कारण नाही. आता हळूहळू चालली आपली ज्ञानदेवी पुढे पुढे पुढे. 18व्यामध्ये असं म्हटलेलं होतं भगवंतांनी, म्हणोनी आरताच्या ठाई, हे आरती होऊनी पाही. अपेक्षणीय जे काही, ते मीची केला. काय म्हटलं होतं की आर्त भक्तांच्या ठाई म्हणजे ठिकाणी, ती भक्ती समोर ठेवूनच, किंवा त्याची जी भक्ती आहे, त्या ठिकाणी नांदत असलेली भक्ती आहे, ती अशा कामनेने भरलेली असते की त्या इच्छेनं भक्तीचं स्वरूप म्हणजे ती भक्ती समोर येऊन माझी पूजा करत असते किंवा माझी पूजा केलेली असते. म्हणजे ती भक्ती आणि मी हे वेगळं नाहीच आहे. आरती म्हणजे अत्यंत आर्त होऊन, ज्या वेळेला भक्त अगदी बघा, आता द्रौपदीची सुद्धा आर्त जेव्हा हाक गेली, त्या क्षणी भगवंत तिथे पोचलेले. तोपर्यंत तिला आधी असं वाटतं आपले पती आहेत, आपलं रक्षण करतील, म्हणून त्यांच्याकडं बघते. कोणी उठत नाहीत, कारण ते पराधीन झालेले असतात. मोठ्या लोकांकडं बघते. भीष्म आहेत, द्रोणाचार्य आहेत, त्यांनी खाली माना घातलेल्या होत्या. आणि शेवटी जेव्हा ती म्हणाली की अरे कृष्णा सख्या, त्या वेळेला तो त्या क्षणी धावत आलेले. तर आर्त होऊन, आर्त पुकार जी म्हणतात ना, ती या आरतीची आहे, आरती भक्ताची आहे, भक्तीची आहे. आणि ती आरती भक्ती किंवा त्यानं केलेली पूजा ही भगवंताच्या समोर उभी ठाकलेली असते. म्हणजे भक्तीचं स्वरूप आणि भक्ती सगळं एकरूप झालेलं असते भगवंताशी. आता पुढची काय सांगतात बघा. चारी भक्तींचं फार महत्त्व छान इथं सांगितलेलं आहे. 19वी ओवी बघा. जिज्ञासू पुढा वीरेशा, हेची होऊनी जिज्ञासा. मी का जिज्ञास्यू ऐसा दाखविला. आणि मग जिज्ञासू जे असतात, ज्यांना भगवंताची जिज्ञासा आहे, इच्छा आहे, असे जे असतात, त्या ज्ञानेच्छूंच्या पुढे मीच ज्ञानलालसा होऊन असतो किंवा होऊन येतो. म्हणजे मीच खरं तर ज्ञानाचा विषय पण दाखवला जातो. थोडक्यात काय आहे, वेगळ्या वेगळ्या शब्दात सांगितलेलं आहे. मागे एकदा आपण पाहिली की ही त्रिपुटी लोप पावते. म्हणजे ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय. एक दिवशी एका ताईंनी विचारलं होतं की हे 3 काय आहे. तर ज्ञान म्हणजे समजा हे आत्मज्ञान किंवा कुठलंही ज्ञान घ्या. नंतर ज्ञाता म्हणजे जो करून घेतोय तो, आणि ज्ञेय म्हणजे ज्याचं ज्ञान करून घ्यायचं ती गोष्ट.
तर या 3 गोष्टी ह्या आधी आत्ता आपल्याला वेगळ्या असतात. जसं आपण ज्ञानेश्वरी शिकतोय, आपल्या डोळ्यासमोर ज्ञानेश्वरी आहे, हे ज्ञेय झालं. ज्ञाता कोण आहात? आपण सगळे आहात. आणि ज्ञानी म्हणजे तो भगवंत. तर ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञानी हे तिन्ही जेव्हा एकरूप होतील, आता ही ज्ञानेश्वरी वेगळी राहणार नाही, ज्ञाते वेगळे तुम्ही राहणार नाही, तुम्ही आम्ही आणि तो भगवंत, हे सगळे जेव्हा एकरूप होतील, त्यातला भेद संपेल, त्यावेळेला तो भक्त जो आहे तो जिज्ञासू आहे. आणि पुढं म्हटलेलं आहे अर्थार्थी. त्याच्याबद्दल काय सांगतात बघा. पुन्हा एकदा जिज्ञासूची ओवी वाचते. जिज्ञासू पुढे वीरेशा, हेची होऊनी जिज्ञासा, मी का जिज्ञास्यू ऐसा दाखविना. तर मी असा वेगळा जिज्ञासू आहे असं तिथे आता दाखवताच येत नाही, किंवा ज्ञानाचे विषय म्हणून मीच दाखवला जातो. जिज्ञास्यही मीच आहे, जिज्ञासूही मीच आहे, जिज्ञासाही मीच आहे. आता 20मध्ये काय म्हणतात. हेची होऊनी अर्थना, मीची माझा अर्थी अर्जुना, करुनी अर्थाभिधाना आणि माते. आता अर्थना म्हणजे अर्थाचं साधन. अर्थ म्हणजे धन किंवा संपत्ती. तर मीच कोण होतोय? अर्थाचं साधन होतोय. आणि अर्थाच्या ठिकाणी मला स्थापलं जाते. आता अर्थ मिळवण्याचं साधन, आता समजा या भागात मसाज करणाऱ्या अशा महिला आहेत, नेपाळी महिला आपल्या भारतातनं आलेल्या आहेत. तर 2-4 ठिकाणी दिवसभरातनं मसाज केला की त्यांना त्याचं धन मिळतं. म्हणजे ते झालं अर्थार्जनाचं साधन झालं मसाज करणं. तर ते म्हणतात की अर्थाचं साधनसुद्धा मलाच मानलं जाते आणि अर्थाच्या ठिकाणी मला स्थापन केले जाते. अर्थ म्हणजे प्रत्यक्ष त्यांना मिळणारी संपत्ती. तर ती संपत्ती आणि तो विषय सगळं एकच मलाच मानलं जाते. आणि अर्थार्थी म्हणजे अर्थाची इच्छा करणारा, तो सुद्धा मीच आहे. म्हणजे मलाच हे नाव दिले अर्थार्थी. म्हणजे तिन्ही गोष्टी इथं सुद्धा एकरूपच झालेल्या आहेत. म्हणजे आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी हे तीनही भक्त त्या भगवंताशी एकरूपच झालेले आहेत. ते उच्च नीच कमी जास्त असं काहीही नाही आहे. पुढं 21व्यामध्ये काय म्हणतात बघा. एवम घेऊनी अज्ञानाते, माझी भक्ती जे हे वर्ते, ते दावी मज द्रष्ट्या ते दृश्य करूनी. तर अज्ञानाचा स्वीकार करून, हेही होऊनी, हेही एवम घेऊनी अज्ञानाते, अशा या अज्ञानाचा स्वीकार करून, म्हणजेच आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी या पहिल्या 3 प्रकारची मनोकामनेनं भरलेली जी भक्ती आहे ती माझ्याबरोबर पहिल्यांदा व्यवहार करते. आणि मग माझी भक्ती हे जे वर्ते ते दावी मज द्रष्ट्या ते दृश्य करूनी. आणि मग मला द्रष्ट्याला, द्रष्टा म्हणजे मला सगळं दिसतंय, दिसणारा, पाहणारा, तर त्याला हा दृश्य विषय करून प्रगट होते. म्हणजे ती भक्ती म्हणजे दृश्य पाहण्याचा विषय आहे आणि मी द्रष्टा आहे. तर ती भक्ती माझ्यासमोर या तिघांच्या रूपानं, तिघांच्या ज्या वेगवेगळ्या मनोकामना आहेत त्या मनोकामनेनं भरलेली भक्ती माझ्यासमोर जेव्हा येते, व्यवहार करते, तेव्हा दृश्य होऊन जाते. ती दृश्य म्हणजे विषय होऊन जाते. आणि विषय आणि मी हा विषयी म्हणूया आपण, द्रष्टा. तर हे दोनही एकरूप होऊन जातात. आता पुढची उदाहरणातनं हे सगळं कळेल की हे कसं एकच होतं. कालही काही उदाहरणं छान आपल्याला दिलेली होती त्यांनी. गवताची काडी आणि इंधन वगैरे वगैरे ती सगळी आठवा थोडी. आता काय म्हणतात बघा. येथे मुखची दिसे मुखे, या बोला काही न चुके, परी दुजे विण हे लटिके आरसा करी. आता जेव्हा आपण आरशात प्रतिबिंब पाहतो त्यावेळेला काय होतं हो, मुखची दिसे, आपलंच मुख दिसतं, आपलाच चेहरा त्याच्यामध्ये दिसतो, हे अगदी बरोबर आहे. पण
आरशात प्रतिबिंबित झालेलं आपलं मुख म्हणजेच मिथ्या स्वरूप हा आरसाच घडवून आणतो की नाही. कारणीभूत कोण आहे? तो आरसाच आहे. परी दुजे पण हे लटिके आरिसा खरी. समजा आरसाच काढून टाकला तर ते प्रतिबिंब राहील का? हो, नाही राहणार. तसं आता पुढचं एक उदाहरण देत आहेत. दिठी चंद्रची घे साचे, परी ये तुले हे तिमिराचे, जे एकची असे तयाचे दोन्ही दावी. आता आकाशामध्ये खरं चंद्र एकच आहे, चंद्रबिंब एकच आहे, पण तरीसुद्धा परी ये तुले हे तिमिराचे. तिमिर नावाचा एक आजार आहे बरं का, आयुर्वेदानं सांगितलेलं आहे. आता हल्ली जे म्हणतात ना कॅट्रॅक्ट अमुक तमुक, तशासारखा हा आजार आहे. तर तो तिमिर नावाचा जो रोग जडतो त्यामुळं काय होतं, जे एकची असे तयाचे दोन वाची दोन्ही दावी. तर एक चंद्रबिंब आहे तिथं दोन दिसायला लागतात. आत्तासुद्धा बघा डॉक्टरांकडे गेलं की डॉक्टर म्हणतात तुम्हाला वस्तू डबल दिसत आहेत का? हो, नाही. म्हणजे तो जर काही आजार असेल तर हे असं दुखणं होत असतं की एकाच्या जागी दोन वस्तू दिसतात, म्हणजे दोन चंद्रबिंब दिसायला लागतात. आणि हे सगळं त्या तिमिरामुळं घडतं, म्हणजे तिमिर या रोगामुळं घडतं. तैसा सर्वत्र मीची मिया, घे पससे भक्ती इया, परिदृश्यत्व हे वाया अज्ञानवशे. त्याप्रमाणे सर्वत्र मीची मिया, खरा मीच सगळीकडे भरून राहिलेलो आहे. हे कधी कळतं? जेव्हा ज्ञान होतं तेव्हा. म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे घेपतसे भक्ती या, परिदृश्यत्व हे वाया अज्ञानवशे. पण हे दृश्य सगळं मिथ्या आहे, वाया आहे, व्यर्थ आहे. हे कधी कळतं? अज्ञानवशे. अज्ञानाला वश झाल्यामुळं हे दृश्य सगळं मिथ्या आहे, ते आपल्याला खरं वाटतं आणि माझ्या मायावी स्वरूपाला अज्ञान जवळ करतं. खरं भगवंताचं मायावी स्वरूप नाहीच आहे, दृश्य एकच आहे त्याचं, खरं एकच स्वरूप आहे. पण आपल्याला ते अज्ञानामुळं मायावी वाटतं. म्हणजेच ही जी माया आहे, मायेनं निर्माण झालेला जो पसार आहे तो आपल्याला खरा वाटतो, पण तो खरा नसतो. म्हणून ज्ञानोत्तर भक्ती जी आहे ती ज्ञानोत्तर भक्तीमुळं आपल्याला हे सगळं कळतं की मी सगळीकडं, मी म्हणजे भगवंत सगळीकडं भरून राहिलेलं आहे हे आपल्याला समजतं. आणि मग माझ्या मायावी अज्ञानाला किंवा स्वरूपाला, मायावी स्वरूपाला अज्ञान जवळ करतं. तर अज्ञानामुळे हे मायावी स्वरूप खरं वाटतं असं लक्षात घ्या. बघूया याच्यावरच्या ओव्या काय म्हणतायत. मग तियेचा जो इच्छेचा विषय, तोही मीच होय धनुर्धरा. जिज्ञासूच्या ठाई अर्जुनाजी साच, जिज्ञासा ही तीच होवोनिया. मग जाणण्याच्या इच्छेचा विषय, तोही मीच जाय दाखविला. हीच परमार्थेच्छा होऊनी अर्जुना, करोनी याचना माझी मीच. अर्थ ऐसे नाव ठेविते मातेच, सर्व काही मीच म्हणूनिया. अर्थचा अर्थ लाभ असा घ्यायचा आहे, फक्त पैसा अर्थ घ्यायचा नाही. एवम अज्ञानाते घेऊनी पांडवा, वर्तो लागे जेव्हा भक्ती माझी. तेव्हा साच मज द्रष्ट्या लागी जाण, दृश्यची करोनी दाखविती. आरशा माझारी पाहू जाता देख, मुखासीच मुख दिसे जैसे. परिमुखाचे ते मिथ्या दुजे पण, आरिसा कारण तया लागी. खरं आपण एकच आहोत की नाही? आपलं एकच रूप आहे, आरशामध्ये दिसते. आता बघा या मोबाईलमध्ये सुद्धा आपण 3-3 ठिकाणी बघतो,
पण खरं जे रूप आहे ते एकच आहे. तसं भगवंत खरा एकच आहे. म्हणून परिमुखाचे ते मिथ्या दुजेपण, आरिसा कारण तया लागी. आणि आरशामुळं आपल्याला दोन मुख, आपलं सगळं दोन 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 दिसायला लागतं. आता चंद्राच्या उदाहरणानं पुन्हा तेच पटवून दिले. ना तरी चंद्रमा एकची सोन, भासती ते दोन नेत्र रोगे. आकळीला जाय तैसा माझा मीच, भक्तियोगे याच सर्वत्र गा. परिअज्ञानाच्या योगे धनंजया, दृश्यत्व हे वाया भासतसे. आपुलिया बिंबी प्रतिबिंब देख, जैसे भावे एक सर्वथैव. तैसे ते अज्ञान फिटोनिया गेले, द्रष्टृत्व भेटले माझे मज. सोन्या माझी हीण मिसळता साच, सोने ते सोनेच असे जरी. आता पुढच्या ओव्या आहेत, बघूया आपण. ते अज्ञान आता पिटले, माझे द्रष्टृत्व मज भेटले. निजबिंबी एक वटले, प्रतिबिंब जैसे. जे आत्ता सांगितलं तसंच पुन्हा उदाहरण देत आहेत की मायावी जे दृश्य आहे, विश्वरूपाला सत्य मानणारं ते जे अज्ञान आहे ते आता लुप्त झालेलं आहे. अज्ञान आता फिटले. आता ब्रह्मरूप समजल्यानंतर अज्ञान होतं ते माझं सगळं फिटून गेलं. आणि कसं तर प्रतिबिंब आपल्यामुळे बिंबाशी मिसळून जावं तसं. निजबिंबी एकवटले, प्रतिबिंब जैसे. आणि त्यामुळं काय झालं तर माझं द्रष्टेपण मला समजलं. मी द्रष्टा आहे, मी म्हणजेच भगवंत, मी म्हणजेच परब्रह्म, वेगळं कुणी नाही आहे. ते माझं द्रष्टेपण मला समजलं. पै जेव्हा ही असे किडाळ. पुन्हा सोन्याचं उदाहरण तर जवळजवळ रोज एकदा तरी देतातच आहेत बघा. सोन्यामध्ये किडाळ, किडाळ म्हणजे हिणकस धातू. आपण किटाळ असा शब्द वापरतो बऱ्याच वेळेला, पण किटाळपेक्षा ज्ञानदेवांनी किडाळ वापरलेला हाच लक्षात ठेवायचा की सोन्यामध्ये काहीतरी हिणकस धातू वापरला जातो, हीन धातू वापरला जातो. म्हणून म्हटलेलं आहे, पै जेव्हाही असे किडाळ, तेव्हाची सोनेची अढळ. परी ते किड गेलिया केवळ उरे जैसे. आता त्याच्यामध्ये थोडासा तांब वगैरे मिसळतात. तर ते मिसळलं तरीसुद्धा सोनं जे आहे ते सोनंच राहतं. त्याच्यात तो मिसळ झाली फक्त. आणि सोनं तापवल्यानंतर काय होतं, त्याचा हिणकसपणा जळून जातो. परी ते कीड गेलिया केवळ उरे जैसे. कीड म्हणजे ती मिसळ, हीन धातूची मिसळ. तापवल्या तापवल्या काय होतं, सोनं जसंच्या तसं राहतं, चक्क लख्खच. आणि बाकीचे धातू सगळे त्यात जळून जातात. काय योजना आहे बघा. तसंच या अज्ञानामुळं आपल्याला हे सगळं खरं वाटतंय, पण ते अज्ञान संपलं की मग आपल्याला ब्रह्माचं स्वरूप शुद्ध जे आहे ते आपल्याला लक्षात येतं. अजून उदाहरण देतात. हा गा पौर्णिमेआधी काही, चंद्रू सावयवू नाही. परीतीये दिवशी भेटे पाही, पूर्णता तया. आता म्हणतायत, अरे पार्था, तू असं लक्षात घे की पौर्णिमेच्या अगोदर चंद्र कधी संपूर्ण असतो का? नसतो. पण पौर्णिमेच्या दिवशी मात्र तो 16 कलांनी पूर्ण गोलाकार झालेला असतो आणि त्याला पूर्णता लाभते. काल परवा 2 दिवसापूर्वी उदाहरणं पाहिली होती की पुनवेसी चाऊदसी. ते ब्रह्मरूप व्हायला आलेलं आहे, त्याच्या इथे एवढीशी त्रुटी असते. चतुर्दशीसारखी पौर्णिमेच्या अगोदरची जी अवस्था आहे ती एवढीशी कमतरता असते. पण एकदा पौर्णिमा झाली की चंद्र पूर्ण प्रतिबिंब दिसतं. तसं सोन्याला अग्नीमध्ये घातलं की सोनं स्वच्छ शुद्ध अगदी आपल्याला दिसून येतं. मग सांगतात बघा, सोनार 200 मिलीग्राम कमी झालं. पहिलं काहीतरी 18 असेल, आता 16.5 झालं किंवा 15.5 झालं, 16.5 झालं.
म्हणजे किंवा 16 झालं. म्हणजे काय की जी मिसळ आहे ती सगळी अज्ञान आहे. आणि ते अज्ञान निघून गेलं की शुद्ध ज्ञान आपल्याला मिळून राहतं. जशीच पौर्णिमेच्या चंद्राला परिपूर्णता लाभते, तैसा मीही ज्ञानाद्वारे दिसे परी हस्तांतरे, मग द्रष्टुत्वी ते सरे मियाची लाभे. तसा मी उपाधीच्या योगानं भेदभावानं दिसतो, साक्षात मात्र दिसत नाही. सगळे एवढा जो आहे पसारा, मग तो शुद्ध असेल अशुद्ध असेल सगळ्यामध्ये मी तुला दिसतोय. पण खरं तैसा मीची ज्ञानद्वारे दिसे परी हस्तांतरे, ज्ञानाच्या मार्गानं मी तुला दिसतो, पण काय संपतंय? मग द्रष्टुत्वी ते सरे मियाची मी लाभे. मग ते दृष्टत्व जे आहे ते संपतं. ज्ञानाच्या मार्गानं दृश्य, दृष्ट आणि द्रष्टा, तर त्यातलं जे दृष्टत्व आहे ते संपतं आणि मी फक्त द्रष्टा एकटा राहतो. म्हणजे मी एकटा लाभतो, एकटा प्राप्त होतो. म्हणोनी दृश्यपथा अति तू माझा पार्था, म्हणोनी दृश्यपथा अति तू माझा पार्था, भक्तियोगूच वथा म्हणित लागा. म्हणून अरे पार्था, दृश्य मार्गाच्या पलीकडं जे आहे, पलीकडं असलेला जो चौथा भक्तियोग आहे असं मी त्याला म्हटलं आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची काय आहे? भक्ती. सकाळीच आपलं चाललं होतं हरिपाठामध्ये तोच मुद्दा येतो की तुम्ही ज्ञान मिळवा, कितीही कर्म करा, पण तुम्हाला खरी पूर्णता कशातनं मिळणार आहे? भक्तीतनं. भगवंतावर पूर्ण विश्वास पाहिजे. तोच हे सगळं घडवून आणतो, तोच हे सगळं करून आणतो. खूपदा आपल्याला असा अनुभव येतो, आपल्याला वाटतं मी केलं, मी केलं, मी केलं, मी एवढं केलं. मुलांना वाटतं मी एवढा अभ्यास केला, पण तो मी नसतो केलेला. तो आपल्याला भगवंताच्या कृपेनं आपल्याकडून तो करून घेतला जातो. पण आपण जर पास झालो तर आपण म्हणतो माझ्यामुळे मी पास झालो, आणि नापास झालं की मला देवानं नापास. देव कशाला नापास करायला बसलेला आहे? नाही. म्हणून त्यांनी म्हणलं की अति तू माझ्या पार्था, भक्तियोगू चौथा म्हणित लागा. म्हणून दृश्य मार्गाच्या पलीकडे असलेला हा जो माझा चौथा भक्तियोग आहे तो तू समजून घे, किंवा त्याला भक्तियोग म्हणावं. पौर्णिमेच्या आधी चंद्र सावयव, पार्थानसे काय सांग बरे. प्रकाश दृष्टीने परी पाहू जाता, तयासी पूर्णता त्या दिनीच. अन्यथा ज्ञानाने जरी दिसे मीच, अप्रगट साच दृश्य रूपे. परिदृश्य पावे द्रष्टृत्वी विलय, तेव्हा प्राप्त होय माझा मीच. म्हणून हा माझा भक्तियोग चौथा, होय दृश्यपथा पलीकडे. हा जो भक्तियोग आहे ना, हा तुला दृश्य मार्गावर दिसणार नाही आहे. तो अंतर्मुख होऊन अंतर्मार्गाला, आंतरिक ज्ञानाला तो जमणार आहे. खरा भगवंत तुम्हाला बाहेर कुठेच भेटणार नाही, कुठेच दिसणार नाही. तो आपल्याला अंतःकरणात आहे बसून राहिलेला. अंतःकरणात त्याचं अस्तित्व आहे आणि तो आपल्याला जेव्हा दिसेल तेव्हा हा भक्तिमार्ग प्राप्त झाला. ही चौथी भक्ती म्हणता येते. तशा मुक्ती 4 सांगितलेले आहेत, तशी ही चौथी भक्ती सांगितली त्यांनी. आणि ही जेव्हा प्राप्त होते तेव्हा माझं ज्ञान होतं. जे जे दिसतंय इथं काहीच नाही आहे, हे सगळं व्यर्थच आहे. सगळं संपणार आहे. कुणी दाखवावं चॅलेंज करून की मी एवढा 40 लाखाचा अमुक अमुक वस्तू आणली आणि ही माझी परमनंट टिकणार आहे. टिकेल का? हो नाही. 4 रुपयाची वस्तू घेतली तरी ती संपणारीच आहे. लाखांची घ्या, कोट्यांची घ्या, तरी ती वस्तू संपणारीच आहे. बनवलेली जी जी गोष्ट आहे, निर्माण केलेली जी जी गोष्ट आहे ती नष्ट होणारी आहे. म्हणून अगदी ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 देवसुद्धा
भगवंतांनी निर्माण केले. कशासाठी निर्माण केले? की ब्रह्मा निर्माण केला या सृष्टीची रचना करायला, विष्णू निर्माण केला या सृष्टीची स्थिती ठेवायला, पालन करायला, आणि रुद्र निर्माण केला किंवा महेश या सृष्टीचा संहार करायला. प्रत्येकाकडे एक एक काम वाटून दिलं आणि त्यानुसार ते तिन्ही कार्य चाललेली आहेत. तेच आपल्याला हे सगळं दृश्य जग दिसतंय. म्हणून हे दृश्य आहे हे काही खरं नाही, कारण हे कधी ना कधीतरी नाश पावणार आहे. मग आता पुढच्या श्लोकामध्ये काय सांगतात बघा. भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. भक्त्या म्हणजे भक्तीनं, माम अभिजानाति, अभिजानाति म्हणजे जाणून घेतो, पूर्णपणे जाणून घेतो सर्व बाजूनी. तर मला जो भक्तीनं, सहज भक्तीनं किंवा योगानं जो मला जाणून घेतो, आणि पुढं म्हणलेलं आहे यावान यशास्मी तत्वतः, आणि मग मला जो तत्वात मी कोण आहे, तत्वतः मी कोण आहे हे मला जो जाणून घेतो, किंवा मी केवढा आहे हे या भक्तीच्या योगानं जो जाणून घेतो, ज्ञानयोगाने जाणून घेतो, ततो माम तत्वतो ज्ञात्वा, ते मला जाणून घेतल्यानंतर विशते तदनंतरम, तो मत्स्वरूपात विलीन होतो, माझ्या स्वरूपात एकरूप होतो. जोपर्यंत तो मला अजून समजून घेतलेलं नसतं त्यानं, तोपर्यंत तो माझ्याशी एकरूप झालेलाच नसतो. त्यावेळपर्यंत मी वेगळा असतो, तो वेगळा असतो, ती भक्ती वेगळी असते. पण जेव्हा त्याला माझं ज्ञान होतं, जेव्हा तो मला जाणून घेतो, तेव्हा तो आणि मी एकरूपच होऊन जातो. मग भक्त आणि भगवंत वेगळे राहतच नाहीत. बघा, प्रल्हादाचं तसंच आहे, ध्रुव बाळाचं तसंच आहे. जे जे सगळे खरे भक्त होऊन गेलेले आहेत ते आणि भगवंत एकरूप झाले होते, त्यांच्यामध्ये काही भिन्नता राहिलेलीच नव्हती. आता म्हणून असे जे आहेत मला जाणून घेणारे जे आहेत ते माझ्या स्वरूपाला येऊन पोचतात किंवा स्वस्वरूपात प्रवेश करतात. या ज्ञानभक्ती सहज भक्तू एकवटला मज, तो मीची केवळ तुझ हे श्रुत, हे तुझं श्रुतही. आता काय म्हणतात की अशा या ज्ञानोत्तर भक्तीनं जो माझा परमभक्त माझ्याशी एकरूप होतो, तो केवळ मीच होऊन जातो, हे तुला अनुभवानं ठाऊक झालेलं आहे. तो मीची केवळ हे तुझं श्रुतची आहे. श्रुत म्हणजे तू ऐकलेलंच आणि तुला समजलेलं आहे. अर्जुनाला आता कळलं की हा भगवंत होता, मी एक साधा त्याचा भक्त होतो, पण आता ते दोघं एकरूप झाले, ते एक झाले. आता दोघांमधला काय म्हणू आपण, जे अंतर होतं ते कमी झालेलं आहे, संपलेलं आहे. जे उभोभूनिया भुजा ज्ञानीय आत्मा माझा, हे बोलिती कपिध्वजा सप्तमाध्यायी. आता 18वा अध्याय तसा म्हणलं तर संपत आलेला आहे. 3/4 तरी झालेलाच आहे. 20-22च श्लोक राहिलेले आहेत, 23 राहिलेत. पण आता 7व्या अध्यायाची भगवंत आठवण करून देत आहेत ज्ञानदेव. ते म्हणतात उभोनी भुजा, म्हणजे मी असे हात आपण म्हणतो ना अगदी उभे करून, त्याला म्हणले उभोनी भुजा. ज्ञानीय आत्मा माझा, तर हा माझा ज्ञान हाच माझा आत्मा आहे. असं जेव्हा हात उभे करून पसरून जो सांगतोय, हे कुठं सांगितलेलं आहे? 7व्या अध्यायात, सप्तमी म्हणलेलं आहे. 7व्या अध्यायात माझं हे स्वरूप तुला सांगितलेलं आहे की ज्ञानी भक्त हाच माझा आत्मा असतो
आणि हे मी तुला दोन्ही माझे हात उंचावून, बाहू उंचावून 7व्या अध्यायात सांगितलं होतं. ज्ञानी आहे आत्मा माझा, म्हणून 4 प्रकारचे भक्त आहेत. पण ते सगळे एकरूपच झाले. आणि ज्ञान जेव्हा त्या टप्प्याटप्प्याने असेल किंवा एकाच वेळेला चौघं असतील, तरीसुद्धा जो ज्ञानी आहे त्याला जेव्हा माझं ज्ञान झालं, कपिध्वजासारखं सांगतायत की ज्याच्या ध्वजावर कपी म्हणजे वानर आहे, अर्थात हनुमान आहे विराजमान झालेला, असा अर्जुन. तर अरे अर्जुना, मी तुला 7व्या अध्यायात हे सगळं समजावून सांगितलेलं आहे किंवा तुला लक्षात आलेलं आहे. ते हे कल्पादी भक्ती मिया भागवतमिषे ब्रह्मया उत्तम म्हणून धनंजया उपदेशिली. आता ही जी भक्ती आहे, कल्पादी भक्ती मिया, कल्पाच्या अगोदर ही जी भक्ती आहे ही कधी कुठं सांगितली? भागवताच्या माध्यमातून कल्पाच्या आरंभी, ही सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी कुणाला सांगितली? ब्रह्मदेवाला सांगितली आणि 4थ्या परमभक्तीच्या निमित्तानं सांगितली होती. भागवतमिषे ब्रह्मया उत्तम म्हणून धनंजया उपदेशिली. ही सगळी भक्ती ब्रह्मदेवाला कल्पाच्या आरंभी भागवतामध्ये मी सांगितलेली आहे. आता तो भागवताचा आपण पाहतोय, सगळा आढावा घेतोय की आधी कुणाला सांगितली? तर भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितली, मग ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितली, मग नारदांनी इतर, अशी ती परंपरा चालत आलेली आहे. शुकानी मग आता परीक्षिताला, आणि मग या दोघांची कथा ते सूत किंवा शौनक, सगळे जे ऋषी बसलेले आहेत ते सूत हे शौनकादींना सांगतात. आधी इच्छा व्हायला पाहिजे, आधी आपल्याला उत्सुकता निर्माण व्हायला पाहिजे की हे मला समजून घ्यायचे, मग कोणतरी आपल्याला सांगणारा भेटतो. ज्ञानी येते स्वसंवित्ती शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपुली म्हणो. आता ज्ञानी काय म्हणतात? तर स्वसंवित्ती, जे ज्ञानी भक्त असतात ते भक्तीलाच स्वसंवित्ती, स्व म्हणजे स्वतः, संविद म्हणजे जाणून घेणे, आणि संवित्ती म्हणजे जाणून घेतलेली, म्हणजे ही भक्ती म्हणजे स्वसंवित्ती आहे, स्वतःची स्वतः जाणून घ्यायची. बाकी आपण एखादी गोष्ट दुसऱ्याला शिकवू शकतो, पण अनुभव जो आहे तो स्वतःला घ्यायचा आहे, म्हणून त्याला स्वसंवित्ती म्हणले. आणि स्वसंवित्ती म्हणजेच आत्मानुभूती. मलाच माझी आत्म्याची अनुभूती येते. कधी येते? तुमच्या आमच्या साधनेवर अवलंबून आहे. मग आता त्याच्यात भेद कसे आहेत बघा. शैव हिला शक्ती म्हणून ओळखतात, आणि ही जी माझी भक्ती आहे ती परमभक्ती, शेवटी अखेरच्या पायरीची भक्ती असं म्हटलं जातं. म्हणजे माझी जे भक्ती करतात ही अंतिम पायरीची किंवा श्रेष्ठ अशी भक्ती आहे, आणि शैव जे करतात ती शक्ती रूपानं असते. आता बघा, गौरी गणपती झाली की आपण नवरात्रात शक्तीची स्थापना करतो, शक्तीला भजतो. पण शक्तीच्याही पुढे जाऊन जो माझी भक्ती करतो ती भक्ती श्रेष्ठ आहे, आणि तिलाच काय म्हणतात ते पुढं सांगतात. आणि तीच आत्मनिवेदन भक्ती. ज्ञानी येते स्वसंवित्ती शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपुली म्हणो. अजून एखादी होईल किंवा थांबूया. हे मज मिळती ये वेळे तया क्रमयोगी या फळे मग समस्तई निखळे मियाची मी बरे. आणि मग कर्मयोगी जो आहे तो जेव्हा मला मिळे म्हणजे कर्मयोगी जेव्हा मला मिळतो तेव्हा ही भक्ती फलद्रूप होते. आणि कर्मयोगाच्या दृष्टीला
मीच सर्वत्र भरून राहिलो आहे असं जाणवतं. आता शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. फक्त भक्तीही नाही सांगत आहेत, फक्त कर्मही नाही सांगत आहेत, फक्त ज्ञानही नाही सांगत आहेत. या तिन्ही गोष्टी परस्परावर अवलंबून आहेत. ज्ञान मिळवायचं असेल तरी भक्ती पाहिजे. भक्ती करण्यासाठी कर्मही केलं पाहिजे, म्हणजे कर्मामध्ये भक्ती असली पाहिजे आणि त्या भक्तीमध्ये सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. तिन्हींचा मेळ हा भगवंतांनी इथं घातलेला आहे. म्हणून ते सांगतायत की तेव्हा ती भक्ती फलद्रूप होते, पण कर्मयोगाच्या दृष्टीला मीच सर्वत्र भरून राहिलो आहे हे ज्ञान होतं, जाणवतं. म्हणजे हे ज्ञान होतं. नुसतं तुम्ही हरे राम हरे कृष्ण करून म्हणून चालणार आहे का? तुम्हाला काहीतरी कष्ट करायला पाहिजेत, काहीतरी कर्म करायला पाहिजे. आणि कर्म करता करता ही भक्ती आपली भगवंतावर जडली पाहिजे. आपण इथपर्यंत झालो आहे. 1134 पर्यंत झालेले आहेत ओव्या आपल्या. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा गोपिक कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.